जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा तापलेला माहोल आता अंतिम टप्प्यात आलाय। प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय। गावोगावी प्रचाराची लगबग, जनसंपर्कांची धांदल आणि उमेदवारांचे दौरे या सर्वांमुळे निवडणुकीची चुरस आता अधिकच वाढली आहे। या सर्व गडबडीत शिवसेना भाजप महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार योगेश कांबेरे, कडाव पंचायत समितीच्या संध्या पवाळी आणि वाकस पंचायत समिती गणाचे उमेदवार अमोल जाधव हे आपल्या प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत। उमेदवारांच्या भेटीगाठींना होणारी गर्दी तसेच मतदारांचे मिळणारे प्रेम पाहता मतदारांचा कल कोणत्या दिशेला आहे हे आता स्पष्ट होऊ लागले। प्रचाराच्या गतीसोबतच या तिघा उमेदवारांचा आता आत्मविश्वासही वाढताना दिसतोय। मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास उमेदवारांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान प्रचाराचा जोर वाढत असताना विरोधकांकडून मात्र टीकेची सरबत्ती सुरू झाली आहे। आम्ही पानिपत करू असा आत्मविश्वास विरोधकांकडून दाखवण्याचा प्रयत्न होत असतानाच योगेश कांबेरे यांनी मात्र शांत शब्दात प्रत्युत्तर देत 9 तारखेला पानिपत काय असतं ते विरोधकांना दिसेल या एका शब्दात विरोधकांना उत्तर दिलंय। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कडाव व आसपासच्या भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली। रस्ते, पाणी पुरवठा सुधारणा, शाळांमधील सुविधा वाढवणे, अंगणवाडी सुधारणा आणि इतर अनेक कामांचा थेट लाभ मतदारांना झालाय। या विकास कामांमुळे तसेच आगामी काळातील भरीव विकासासाठी मतदार सुद्धा महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवतील असा विश्वास व्यक्त होत आहे। योगेश कांबेरे यांनी आपल्या प्रचाराची शैली अत्यंत साधी, लोकाभिमुख आणि थेट संवाद साधणारी ठेवली आहे। घराघरात संपर्क, बैठका तसेच प्रत्येक गावागावात चर्चा आणि मुद्देसूद मांडणी यामुळे योगेश कांबेरे आणि दोन्ही पंचायत समिती उमेदवार मतदारांच्या अधिक जवळ जाताना दिसत आहेत। तसेच त्यांना गावोगावी मिळणारा प्रतिसाद त्यांच्या प्रचारातील ऊर्जा आणखी वाढवत आहे। त्यामुळे आमच्या मागे जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे। आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ याबद्दल अजिबात शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। खूप सारा चांगला प्रतिसाद आहे। कडाव जिल्हा परिषद वरती नक्कीच शिवसेनेचा महायुतीचा झेंडा फडकवला जाणार आहे आणि विरोधक सांगतात का तुमचा पानिपत होणार आहे। त्यांना 9 तारखेला समजणार आहे का कोणाचा पानिपत होणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।